आपण नेमकं काय आंदोलन होतं आणि काय नेमकं कशामुळे नाही, आमचा एक अगोदर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं आमचं सर्वांचं दैवत महाराष्ट्राचं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बसून त्यांना एक शुभेच्छा द्यायच्या होत्या। वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना एक चांगलं आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करायची होती, ती आम्ही सर्वांनी केली आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। अजूनही पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आणि दुसरा विषय आहे तो EVM मशीनच्या संदर्भात तो एक निषेध आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। उद्याच्या भविष्यकाळामध्ये आम्ही फार मोठे मोर्चे या ठिकाणी काढणार आहे। गाव पातळीवर गावच्या लेवलला एक जे काही म्हणजे ठराव आहेत म्हणजे जनरल याचे ग्रामसभेचे ठराव ते सुद्धा ठराव आम्ही सगळे करणार आहे आणि त्याचा ते निषेध नोंदवून ते ठराव करून कुठल्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवर निवडणूक आली पाहिजे हे सांगायचे। मला एकच गोष्ट सांगायचं आहे, 50 वर्षे मी राजकारण करतोय म्हणजे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या आणि गावच्या राजकारणामध्ये 50 वर्षे झाली माझी। आणि म्हणून जर एखादी गोष्ट जर तुमचं म्हणणं असेल की ही खोटी गोष्ट आहे आणि तुम्ही जर ते पटवून द्यायचं म्हणत असाल की आम्ही ही खोटी आहे पटवून देतोय तर मला मान्य करायला काय हरकत आहे, ती मी मान्य केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये। खोटं आहे ना, चला मग आम्हाला मान्य आहे, तुम्ही खरं करून दाखवा ते। आणि म्हणून त्या मरकडवाडी जी गाव आहे त्या लोकांनी एकत्रित बसून ठरवलेलं आहे, सगळं गाव एकत्रित आलेलं आहे आणि त्यांनी काय ठरवलं आहे की बाबा EVM मशीनचा आम्हाला पूर्णपणे 100% घोटाळा वाटतोय, तो फक्त आम्ही बॅलेट पेपरवर सगळे मतदान करतो तुमच्यासमोर, तुम्ही आमच्या समोरच ते मोजून आम्हाला दाखवा कसं झालंय ते, ती मान्य करायला मला काय हरकत आहे त्याची। जर ते चुकीचं असेल झालेलं असेल असं तुमचं म्हणणं आहे तर ती मी मान्य केली पाहिजे। आणि म्हणून ह्या सरकारने केलं ते सगळं खोटं नाटं आणि सगळ्या लांड्या लबाड्या चोऱ्या माऱ्याच केलेल्या आहेत, त्याच्यामुळं ते सिद्ध करू शकत नाही की जे केलं ते खोटं आहे आणि ते उघड होईल। म्हणून त्यांनी तिथं कर्फ्यू जारी केला, 144 कलम जारी केलं आणि एकाही माणसाला घराच्या बाहेर निघून दिलं नाहीये। या सगळ्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला सांगतो, वेळ पडली तर ते परभणीचा विषय संविधान तिथं हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचाही निषेध आम्ही करतो। तुम्हाला सांगतो, कुठल्याही जाती धर्माचा राजकारण आज कोणीच करू नये। या देशाच्या पातळीवर या देशामध्ये किती महान नेते सगळे होऊन गेलेले आहेत आणि अशा महान नेत्यांनी कधीच म्हणजे या भाजपच्या बद्दल मला सांगायचे, अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील, यांनी कधी राजकारण केलं का हो? अजिबात त्यांच्याबद्दल एक भ्रष्ट शब्द कोणी बोलत नाहीये, भ्रष्ट शब्द नाही, कधीच नाही, त्यांनी केलंच नाहीये। जनता दल आलं, काँग्रेस आलं, तुम्हाला सांगतो अनेक पक्षाची म्हणजे देशात सरकार आली, आतापर्यंत कोणीही असलं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं नाही, परंतु ह्या भाजप सरकारने केलं आहे, त्याचा मी जाहीर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आंदोलनाचं नेमकं काय स्वरूप होतं, कशा पद्धतीने आंदोलन? नाही, आम्हाला EVM जे आहे त्याचा एक निषेध करायचा होता, पवार साहेबांचं एक अभिनंदन करायचं होतं आणि गोपीनाथ पडळकर जो आहे त्यांनी जे परवा सदा खोत आणि दोघांनी जी काय पवार साहेबांच्याबद्दल खालच्या पातळीवरची भाषा वापरली ती अतिशय म्हणजे चुकीची आहे, ती कोणालाच पटण्यासारखी नाही आहे। त्या भाजपच्या लोकांनी सुद्धा त्या गोपीचंद पडळकरला थोडा झापाझापी केलेली आहे, परंतु हे असं कशाला ही असली माणसं ठेवायची, ही कुठेतरी बाहेर हाकलली पाहिजे भाजपने सुद्धा। ही जवळ करून तुम्ही त्यांना शिव्या घालायला लावताय आणि परत त्यांना त्यांच्यावर ओरडत बसताय तुम्ही, म्हणजे हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय।